तुमच्या रोजच्या जीवनात बसने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। कारण आजपासून पुण्यातील सर्व बस ज्या आहेत BMTLच्या त्याच्यामध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। एकूणच हे ऑनलाईन पद्धतीचे पेमेंट कशा पद्धतीने काम करतं हे आपण जाणून घेणार आहोत। आपण आता बसने प्रवास करूयात आणि एक तिकीट द्या, शिवाजीनगरचं एक तिकीट द्या। मग ऑनलाईन करूयात, आपण ऑनलाईन करूयात। खरं तर सुट्टे पैशांचा नेहमीच बसमधून प्रवास करताना सर्वांनाच प्रवाशांना जे आहेत ते प्रॉब्लेम्स येतात आणि यामुळेच ही ऑनलाईन पद्धत जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर आजपासून सर्वात पुण्यातील ज्या बसेस आहेत त्याच्यामध्ये या ऑनलाईन पेमेंटची सुविधा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही हे ऑनलाईन तिकीट जे आहे ते काढू शकता। हे अशा प्रकारचं मशीन जे आहे ते सर्वांना प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन तिकीट जे आहे ते काढू शकता। आपण जर पाहिलं तर यामध्ये असं स्कॅन करायचं आणि हे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणचं तिथे जे बस स्टेशन आहे त्याचं नाव सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर तुमचं स्कॅनर जे आहे त्या UPI थ्रू तुम्ही याच्यामध्ये हा जो स्कॅनर आहे या स्कॅनर थ्रू तुम्ही स्कॅन करू शकता। आपण दाखवूयात, आपल्या प्रेक्षक जे आहेत त्यांना आपण दाखवूयात की कशा पद्धतीने हे स्कॅन केल्यानंतर हे पेमेंट जे आहे ते तुम्ही करू शकता। तर आपण आता हे स्कॅन करतोय, हे तुमचं कुठलंही ऍप्लिकेशन असेल त्याच्यावरून तुम्हाला हे फक्त असं स्कॅन करायचं आहे आणि स्कॅन केल्यानंतर तुम्ही पाहिलं तर याच्यावर काहीही तुम्हाला अमाऊंट टाकायची नाहीये, डिरेक्टली इथे जी अमाऊंट आहे ती येईल। त्यानंतर आपण हे प्रोसीड टू पे केलं की जी अमाऊंट आहे ती हे होऊन तुम्हाला या ठिकाणी तुमचं पेमेंट जे आहे ते होणार आहे। आता आपण हे पेमेंट केलेलं आहे, आपण पेमेंट केल्यानंतर त्या जी प्रोसेस आहे ती पाहूया। तर तिकीट कसं त्याच्यातून येतं आणि हे तिकीट तुम्हाला ते देणार आहेत। नागरिकांना जे आहे प्रवाशांना जे आहे ते आता नवीन असल्यामुळे थोडंफार याच्यामध्ये मशीन्समध्ये देखील अनेक अडचणी ज्या आहेत त्यांना सामोरं जावं लागतं। आता आपण पाहिलं तर ह्याच्यामधून जे आहे ते पेमेंट झालेलं आहे आणि पेमेंट झाल्यानंतर इकडे यायला थोडा वेळ लागतो। खरं तर जे अपडेट आहे ते अजून यामध्ये सुरू आहे। आपण प्रवाशांकडून जाणून घेणार आहोत। खरं तर आजपासून ऑनलाईन पेमेंटची सुविधा जी आहे ती उपलब्ध करण्यात आलेली आहे। काय याच्यामुळे तुम्हाला फायदे होतील? पेमेंट आपल्याकडे पैसे नसले तरी आता भरपूर जण ऑनलाईन पेमेंट वापरतात, मग त्यामुळं जे कॅश वगैरे जे ठेवत नाही कोणी पण, तर मग आपल्याला जास्त अडचणींना सामोरे जाता नाही। नक्कीच अनेक प्रवासी आहेत, तुम्हाला काय वाटतं का ऑनलाईन पद्धतीने हे सुरू करण्यात आलं प्रवाशांना याचा काय फायदा होईल? प्रवाशांना नक्कीच याचा फायदा होईल, कारण प्रवाशांकडे सुट्ट्या पैशांची अडचण असते आणि कंडक्टरलाही अशा गर्दीच्या वेळी जलद गतीने काम करता येईल। कारण सुट्ट्या पैशाअभावी इतरांचं तिकीट घेणं, प्रवाशांचं तिकीट घेणं अवघड होऊन बसतं आणि कंडक्टरला जलद रीतीने काम करता येत नाही। बदलत्या काळानुसार हा बदल स्वीकारला पाहिजे PMTनं। धन्यवाद। नक्कीच आपण जर पाहिलं तर बसमधून जे प्रवासी प्रवास करत असतात त्यांच्यासाठी आजपासून हे ऑनलाईन पेमेंटची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मात्र खरं तर अजूनही हे जे सर्व ऍप्लिकेशन्स आहेत त्यांच्याकडे जी मशीन्स दिलेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना अनेक अडचणी येतात, कारण की त्या अपडेटिंग जे आहे त्याचं सध्या अपडेटिंग सुरू आहे आणि एकूणच सर्वच ठिकाणी आपण आता UPI पेमेंटचा वापर करतो, त्यामुळे अनेक प्रवाशांकडे जे आहेत ती कॅश नसते, तसंच सुट्टे पैसे नसतात। त्यामुळे हे सर्वच समस्यांवर तोडगा म्हणून आता पुण्यामध्ये हे ऑनलाईन पेमेंटची सुविधा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। मोना यांकुरे, सिविक।